नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. कातकरी समाजातील भूमिहीन कुटुंबांना स्थिर निवाऱ्याची संधी मिळावी या उद्देशाने मेनवली येथे 34 लाभार्थ्यांसाठी एकूण 17 गुंठे जमीन उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला. तालुका जावली येथील श्रमिक जनता विकास संस्थेचे अध्यक्ष श्री आदिनाथ उंबळे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम साकार झालेला असून प्रत्येक लाभार्थ्या शहरालगत अर्धा गुंठा जागा देण्यात येणार आहे. जमीन खरेदी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जमीन खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत करण्यात आली असून लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयेप्रमाणे एकूण 34 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. तसेच हा प्रकल्प PM जनमन योजनेशी संलग्न असल्याने कातकरी बांधवांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाची मदत ठरणार आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने शासनाचा हा उपक्रम सकारात्मक पाऊल म्हणून पाहिला जात आहे. या प्रक्रियेला जिल्हा परिषद सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशिनी नागराजन यांचे मार्गदर्शन लाभले. श्री विश्वास सिद्ध DRDA, श्री योगेश खरमाटे उपविभागीय अधिकारी बाई, श्रीमती सोनाली मेटकरी तहसीलदार, श्री नारायण घोलप गटविकास अधिकारी, श्री वैभव पवार नायब तहसीलदार आणि श्री श्याम राठोड विस्तार अधिकारी यांनी सहकार्य केले. मेनवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ लक्ष्मी वेद पाठक, उपसरपंच श्री संजय चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सुचित्रा राऊत, मंडल अधिकारी श्री इंगवले, तलाठी श्री काकडे तसेच श्री कांताराम जाधव यांच्या समन्वयातून जमीन खरेदीचा प्रक्रिया सुरळीत पार पडली आणि या उपक्रमामुळे कातकरी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीस नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवखरे यांचा रिपोर्ट.